हाय नमस्कार, मी कोकणची कन्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आता दिवाळी जवळ आलेली आहे, घराची साफसफाई करायची, खूप सगळी साफसफाई करायची। आता 2 दिवस फक्त म्हणजे 8 दिवस राहिलेले आहेत दिवाळीला। आणि इकडे मी हे जे ब्लँकेट्स आहेत ना, तर ते मी मशीनला लावून घेणार, म्हणजे मशीन तिचं काम करेल। त्यानंतर बाकीची जी साफसफाई असेल तर ती मी तुम्हाला दाखवते। तर इथे कॅमेरा उलटा सुलटा फिरला तर ते मला समजलं नाही। आणि हे जे कर्टन काढलेत ना सगळे धुवायला, तर ते मी भिजत टाकणार आधी, नंतर थोड्या वेळानंतर हाताने धुवून टाकेल। आणि इकडे असं हे माझ्यासारखं हा मशीनचा स्टोरेज बॉक्स कोणी म्हणजे असं कोण कोण बनवतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जे काय असं प्लॅस्टिक असेल ना, जे वापरत नसेल ना आता, म्हणजे ह्याच्यामध्ये मी व्हेजिटेबल वगैरे आणले ना तर फ्रीजमध्ये ठेवते। तर आता काय सध्या व्हेजिटेबल जास्त नव्हते फ्रीजमध्ये, त्यामुळे हे कंटेनर जे असतात ना तर ते मी मशीनमध्ये असं ठेवून देते। ज्यावेळेला मशीन लावायचे त्यावेळेला मी ते बाहेर काढते। हे असं कोण कोण करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हे जे ब्लँकेट आहेत ना, त्यानंतर उशीचे जे कवर आहेत ना, तर ते मी मशीनला लावते। मी डेली असे ना, आणि पाईप आतमध्येच राहिली, आणि डेली मी जास्त मशीन लावत नाही। फक्त जास्त काही गडबड असेल किंवा ब्लँकेट किंवा बेडशीट असे काय असतील ना, त्यावेळेलाच मी मशीन लावते। इतर वेळेला मी हातावरच कपडे धुते। डेलीचे मी हातानेच कपडे धुते, ते मला आवडत नाही जास्त, म्हणजे कारण की बनियन वगैरे आपण जेव्हा टाकतो ना तर ते खूप असे ताणतात आणि घाण पण निघत नाही, त्याच्यामुळे मग मी ते मशीनवरती नाही हे करत। तर हे कर्टन थोड्या वेळानंतर काढेन। गोडदे धुवायला टाकले, ते ब्लँकेट वगैरे होते ना ते मशीनला लावले। आणि आता मी हे जे कर्टन आहेत ना तर ते मी भिजत ठेवणार आणि हातावरच धुईल, म्हणजे हातानेच धुवून टाकणार आहे। त्या विंडोचे, ह्या विंडोचे, बाहेरच्या विंडोचे, इथे डोअरच्या इथे मध्ये एक आहे ना, तर तो एक मशीनला लावले। तोपर्यंत तिकडे ते मशीनचं काम होणार आहे, हे काढून घेते। मंगेश चहा नाश्ता करतायत, त्यांना म्हटलं आज त्यांना सुट्टी आहे ना, म्हणून हे सगळं काढलं करायला। तर बेडरूम आणि हॉल आज क्लिनिंग करते, उद्या भांडी ट्रॉल्या वगैरे हे सगळं उद्या करणार आहे। फक्त दाखवण्याचा उद्देश हाच की मी कामाशी हे करते, म्हणजे हा आता मशीन चालू आहे ना तर ते तिचं काम करते, तोपर्यंत आपण हे असं करू शकतो। ह्या साईडला आपली जी कामं आहेत ना तर ती करू शकतो। भरपूर जण मला असे विचारत होते की तू एवढं सगळं करते कसं, फ्री कधी होते मग? तर हे असंच, जे आता मशीन चालू आहे इकडे, आणि हे कर्टन आता मी धुणार। बाकीची जी कामं आहेत ना, जेवण झालेलं आहे, कुकर लावलंय, सकाळी भाजी चपाती झालेली। संकेत सकाळी ऑफिसला गेला तर त्याच्यामुळे माझं जेवणाचं पण काम झालेलं आहे। तर आंघोळ मी हे सगळं आवरून नंतर करणार, कारण की परत सगळी डस्ट उडणार, म्हणजे एवढी काही घाण नाही आहे पण थोडीफार अशी उडणार, म्हणून मग मी म्हटलं संध्याकाळी नाही, दुपारी हे सगळं झालं ना की मग आंघोळ करेल। तर आता हे सगळं आवरते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते। तर इकडे मी आता हॉलमध्ये आलेली आहे। हॉलमध्ये हे सगळं काढून ठेवलेलं आहे इकडे सगळं, आणि सकाळचे वाजलेले आहेत 9:15, मंथन गेलेला आहे ट्युशनला, आणि आम्ही दोघे इथे मस्तपैकी साफसफाई करतोय। तर त्यांना बोलली तुम्ही वरची मला साफसफाई करून द्या, मी इकडे खाली सगळं इथे पुसून घेते। सगळीकडे टाईल्स लावलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला जास्त इझी जातं हे सगळं क्लिनिंग करायला, डीप क्लिनिंग करायला। तर वरची बाजू त्यांनी पुसून दिलेली आहे, तर मी आता हे खालची सगळी बाजू आहे ना तर ती पुसून घेणार। आणि मी असंच करतो, म्हणजे आज ह्यांना पण सुट्टी आहे, तर म्हटलं आज मस्तपैकी अशी क्लिनिंग करून घेऊया। तर त्यामुळे टी व्हीवरती मस्त अशी गाणी लावलेली आहेत आणि क्लिनिंग चालू आहे। तर दिवाळी आली जवळ की सगळी आपली लगबग असते, त्यानंतर आता मंथनचा बड्डे पण आलेला आहे जवळ, तर त्यामुळे मी मस्त अशी इथे क्लिनिंग करते। आणि जास्त करून मी ना अशी डीप क्लिनिंग ही वर्षातून 3 ते 4 वेळा तरी डीप क्लिनिंग करते। तर ब्लँकेट्स वगैरे तर आपली महिन्याला अशी धुते मी, आणि कारण की जास्त खराब होतात पावसातून, तर खूप वास येतो, मग कसे धुतले की फॅनवरती सुकून जातात। तर इथे आता दिवाळी पण जवळ आलेली आहे, आणि ही सगळी आता डीप क्लिनिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत म्हटलं आता शेअर करूया। दाखवण्याचा उद्देश हाच की आता म्हणजे कामं कशी वाट नाही बघत बसायची कामांची। मला अशी खूप जण विचारतात की तू एवढं सगळं कसं करते, तर मला हे एकच सांगायचं, आता मशीन लावलेली आहे, ती मशीनचं काम करते। सकाळी उठून जेवणाचं सगळं काम आवरून घेतलेलं आहे, म्हणजे जास्त काय आपली दगदग पण होत नाहीये। थोडंसं आपण जर करायचं असेल ना आपल्याला, तर थोडी मेहनत घ्यावी लागते। तर हेच मला सांगायचं होतं। आणि इकडे सगळे फोटो वगैरे जे फ्रेमला वरती लावलेले असतात ना, तर त्या मी आधी काढून घेतल्या, जेणेकरून सगळं व्यवस्थित असं क्लीन करता येईल। आणि
इकडे जो लॅम्प दिलेला आहे ना, माझ्या भावाने मला गिफ्ट केला होता, तर त्या साईडला पण मी तो काढून घेतली, वायर काढून घेतली आणि इकडे टाईल्सच्या खालच्या टाईल्स लावलेल्या आहेत ना, ही टाईल्स लावलेली आहे. घराचं ज्या वेळेला काम केलं ना, तर त्यावेळेला हे सगळे टाईल्स लावून घेतल्या, म्हणजे म्हणून मग ते आणि माझ्या मनासारखं हे सगळं घर म्हणजे हे डेकोरेट केलेलं आहे. जास्त काही डेकोरेशन नाही आहे, पण असं केलेलं आहे थोडक्यामध्ये. तर आपल्या घरातलं जर काम करायचं असेल तर सगळ्यांनी मिळून केलं ना, तर ते लवकर होतं. तर तसंच की मी आज मंगेश यांना आज ऑफिसला सुट्टी आहे, तर त्याच्यामुळे मी आज हे सगळं क्लिनिंग करायला काढलं, कारण की ते म्हणजे मदत करावीच लागणार आहे, कारण की एकटीला हे एवढं सगळं मला होणारच नव्हतं. म्हणून मी म्हणजे ज्या वेळेला त्यांना आणि संकेतला सुट्टी असेल ना, तर त्यावेळेस मी हे सगळं क्लिनिंग करायला काढते. तर आज मी यांना सांगितलं आज आपण हॉल आणि बेडरूम करूया. म्हणजे तसं तर मी वरच्यावर सगळं क्लिनिंग करत असते, आणि मेन म्हणजे तुम्हाला एक सांगते, म्हणजे असं क्लिनिंग करत राहिलं ना तर कुठेही कॉक्रोच किंवा असं काही पण घाण असेल तर ती होत नाही. तर त्यासाठीही वरच्यावर असं क्लिनिंग करत राहायचं. टाईल्स पण मी पुसून घेते, 8 दिवसातून एकदा 15 दिवसातून एकदा वरती असं कपडा मारते, कोलीनने पुसून घेते. तर हे मंथनने बनवलेलं हे तुम्हाला मी दाखवत होते, ते त्याचं ना पुसल्यानंतर मग ते खराब झालं, म्हणून मी म्हटलं आता टाकून देते. तर त्यानंतर आता हे जे फोटो वगैरे सगळे आहेत ना, तर ते पण पुसून घेते आणि त्यांना सांगणार की मी सगळं पुसून देते, मग तुम्ही लावा. त्यानंतर मग फक्त बेडरूमची पण साफसफाई करायची आहे. तर असं सगळा हा आजचा दिवस खूप हेक्टिक जाणार आहे. संध्याकाळी परत बाहेर जायचं आहे, तर 5 वाजेपर्यंत मला आवरायचं आहे. आणि आता भूक पण लागली, तर थोड्या वेळाने बघते मी यांना, बोलते की नाश्ता वगैरे काय बनवू, काय आणू बाहेरून. जर ते बोलले तर मग मी बनवेन, नाही तर मग बाहेरून काहीतरी घेऊन येईन. मंथन गेलेलं आहे ट्युशनला, संकेत गेलेलं आहे ऑफिसला. तर आज असं सगळा दिवस म्हणजे चाललेला आहे दिवाळीच्या साफसफाईमध्ये. तर मला एक सगळेजण असं काय विचारतात की तुला एवढा टाइम कसा भेटतो. तर हे मी सगळं अशी कामं ॲडजस्ट करते. सकाळी उठून लवकर आवरलं ना की आपल्याला आपले पण छंद जोपासता येतात. तर मला सांगण्याचा उद्देश आहे की आपण पण लाईफमध्ये एन्जॉय कधी करायचं, आता नाही करायचं तर मग नंतर कधी करायचा. तर त्याच्यामुळे मी सकाळी उठून म्हणजे प्रत्येक दिवशी सकाळी उठून आपली आपली सगळी कामं आवरायची, रेग्युलरचं जे रुटीन असेल तर ते आवरायचं, आणि मग नंतर मग आपल्याला पण स्वतःसाठी पण टाइम देता आला पाहिजे. आणि त्यामुळे आता कसं आज मंगेश पण मला हेल्प करते, तर तिथे पण सगळ्यांचे प्रश्न येते की मंगेश तुला हेल्प करत होते. अरे आज त्यांना सुट्टी आहे म्हणून ते हेल्प करत होते, बाकीचं काहीच नाही. आणि बाकी काय असेल तर रेग्युलर ते ऑफिस असतं त्यांचं, म्हणजे ऑफिस वर्क चालू असतं, तर त्याच्यामुळे ते ऑफिस वर्कमध्ये असतात. बाकीची सगळी जी कामं असतात तर मग मी करत असते. तर आज मला थोडं डीप क्लिनिंग करायचं होतं, तर त्याच्यामुळे म्हणून मी त्यांना सुट्टी आहे म्हणून मी असं सगळं हे करायला काढलं. तर सांगण्याचा उद्देश माझा हाच होता की सगळ्यांनी मिळून केलं की सगळी कामं होतात व्यवस्थित. फोटो बिटो पुसलेले आहेत, फक्त लावायचे आहेत. हा घड्याळ पुसलेला आहे, पुसलेला आहे. कधीतरी पुसायला गेले की असं असतं. मी किती वाजले, 11 वाजले. 11 वाजता आमचा हॉल झाला पूर्ण. अजून तरी खालचं पुसायचं आहे. हे अजून हे आवरूचं, अजून ह्या सगळा हे देवाचं सामान सगळं आवरूचा. बाकी जास्त टाईल्स असल्यामुळे जास्त काही टेन्शन नाही. आणि कामगार मस्तपैकी आज आम्हाला कामाला भेटलेले आहेत. साहेब आपले मस्त ना, दोघे साहेब, एक कामावर गेलाय, एक मस्तपैकी शाळेत गेलाय. मशीनला मस्तपैकी कपडे झाले. बाबा खाली झाडलोट करतात, बाबांचा आवाज येता. हो, कलरिंग काम चालू आहे. तरीच म्हटलं, कारण की पुढचा शनिवार आता हे आहे काय हो, वसुबारस आहे ना. त्याच्यानंतर आमच्या साहेबांचा बड्डे आहे. साहेबांच्या बड्डेची शॉपिंग करायची आहे. माझी शॉपिंग झाली दिवाळीची. माझी म्हणजे काय, आपण हे बनवणार आहे ते काय हो, फराळ. सॅम्पल काय दाखवू नको.
हो, ते तुम्ही कधीतरी करतात ना, म्हणून तुम्हाला ते जास्त ॲक्युरेट. म्हटलं आता बाहेर जाऊन नाश्ता घेऊन येते, तर मी इकडे नाश्ता आणायला चालली आहे. तर नाश्त्यासाठी मी इकडे ना कचोरी घेऊन आलेली, तयार करूनच घेऊन आली. नंतर मग इथे म्हटलं थोडंसं चटणी वगैरे टाकून मग खाऊ. मंथन पण आलेला आहे ट्युशनवरून, तर समोसा पण घेऊन आली आणि त्यानंतर कचोरी पण. तर हा सगळा असा नाश्ता आहे. आणि नाश्ता केल्यानंतर लगेच मी बाकीचं सगळं झालं क्लिनिंग करून, आणि ह्या खुर्च्या होत्या ना, खुर्ची टेबल सगळं हे असं धुवून टाकलं. बेडशीटचे कवर पण काढलेले आहेत. आता इकडे ह्या साईडला बेडरूमची पण मस्त अशी क्लिनिंग झालेली आहे. तर पडदे बाहेर सुकायला टाकलेले आहेत. हे सगळं इकडे मला क्लिनिंग करून देत आहेत. आणि वरच्यावर अशी साफसफाई, माझं ड्रेसिंग टेबल पण क्लीन केलेलं आहे मी. तर इथे बघा, हे सगळे कर्टन काढून मी धुवायला टाकले. थोडक्यात अशी ही साफसफाईचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी असं शेअर केला. तर आता इकडे जे बघा असे दिवाळ, हे सगळे बेडरूमचे सगळे दिवाळ आहेत ना, तर ते असे पुसून घ्यायचे, म्हणजे कुठेही डस्ट जमा होत नाही. वरच्यावर हे सगळं केलं ना, तर कुठेही आपल्या घरामध्ये घाण किंवा कॉक्रोचेस असं काहीच होत नाही. मम्मी एक्सपर्ट, तरी आमचे पप्पा एक्सपर्ट. इथे बघा वाजलेले आहेत किती, आता 3ला 5 मिनिटं कमी आहेत. आणि आता आम्ही जेवायला बसलो इथे. मग तारक मेहता लावलेला आहे, तर इथे जेवण करणार. त्यानंतर मग थोडा वेळ आराम करणार आणि मग नंतर बाहेर पण जायचं आहे. तर बाहेर जाऊन येणार आहे मी, जाऊन थोड्या वेळानंतर. आणि आता मी तुमच्यासोबत हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शेअर करते. हा इथे आता मला आज क्लिनिंग पूर्ण करायची आहे. हा जर व्हिडिओ मी पॉसिबल झाला तर तुमच्यासोबत शेअर करेन. आणि ही जी रात्रीची भांडी आहेत ना, तर ती पण मला इकडे आतमध्ये नेऊन ठेवायची. भांडी सगळी स्वच्छ करून मस्त असं क्लिनिंग करायचं आहे. किचनचं पण डीप क्लिनिंग करायचं आहे. ह्या ट्रॉल्या निघतात, तर ह्या पण मला क्लीन करायच्या आहेत. तर हे इकडे मी बेडरूममध्ये ना इकडे बेडशीट टाकलं, आणि त्यानंतर ही सगळी भांडी धुतलेली आहेत ना, ते सगळी आणून ठेवली. आणि हे बघा, हे अशा ट्रॉल्या काढून क्लिनिंग केलं ना, तर कॉक्रोचेस होत नाहीत. म्हणजे गैरसमज तुमचा दूर करते मी. तर हे मस्तपैकी पाणी टाकूनच धुवून घ्यायचं. तर हा असा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.